जर गणित नाव ऐकलं आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल, तर आता टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण मी शिवम बोरकर खास घेऊन आलोय क्लास 8वीच्या मुलांसाठी मॅथ्स योद्धा बॅच. नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. जर गणित नाव ऐकलं आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल, तर आता टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण मी शिवम बोरकर खास घेऊन आलोय क्लास 8वीच्या मुलांसाठी मॅथ्स योद्धा बॅच, ज्यामध्ये आपल्याला क्लास 8 मधलं पूर्णच्या पूर्ण मॅथेमॅटिक्स शिकायला मिळणार आहे. तर बघा, ही जी बॅच असणार आहे, ही पूर्णपणे आपल्याला काय मिळणार आहे? मोफत मिळणार आहे आणि ती फक्त आणि फक्त कुठं मिळणार आहे? बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, या बॅचमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे? तर या बॅचमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कन्सेप्ट आणि पूर्ण प्रॉब्लेम सेट तुम्हाला काय मिळणार आहे? सॉल्व्ह करून मिळणार आहे. ते देखील एकदम सोप्या आणि कळेल या भाषेतच. त्याच्यानंतर आपल्याला शिकायला मिळणार आहेत की न्यू शॉर्टकट ट्रिक्स, की आपल्याला कुठं-कुठं शॉर्टकट ट्रिक्स लावता येतात, त्या शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला मिळणार आहे. तर बघा, जे विद्यार्थी शाळेत रेग्युलर म्हणजे क्लास 8 चे जर टेस्ट किंवा पेपर देत असेल, त्यावेळेस तुम्हाला थेरॉटिकलच पेपर लिहायचा. बट मग हे शॉर्टकट ट्रिक्सचा वापर कुठं होणार आहे? की जे क्लासमध्ये 8 मध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत आणि जे कोणती एक्झाम देत असतील, NMMS ही एक्झाम जर देत असतील, त्यावेळेस आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सची काय पडणार आहे? गरज पडणार आहे. तर बघा, या NMMS मध्ये जो फर्स्ट पेपर विचारला जातो, तो विचारला जातो मॅथवर, मेंटल एबिलिटी टेस्ट. त्याच्यानंतर जो सेकंड पेपर विचारला जातो, तो विचारला जातो सॅटवर, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. तर बघा, हे जो मॅथ असणार आहे, मेंटल एबिलिटी टेस्ट, तर हा असणार आहे एकूण 90 मार्क्ससाठी आणि हा जो सॅट असणार आहे, हा असणार आहे 90 मार्क्ससाठी. तर हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याजवळ वेळ असणार आहे 1.5 तास आणि हा पेपर सॉल्व्ह करत असताना आपल्याजवळ वेळ असणार आहे 1.5 तास. तर बघा, ह्या सॅटमध्ये आपल्याला काय विचारले जाते? तर सुरुवातीला आपल्याला विचारलं जातं आपलं जनरल सायन्स, ज्याच्यामध्ये बघा फर्स्ट पार्ट आपल्याला विचारला जातो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. तर बघा, सायन्स सब्जेक्टमध्ये आपल्याला हे 3 पार्ट असणार आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. ज्याच्यामध्ये फिजिक्स आपल्याला विचारला जाणार आहे 11 मार्क्ससाठी, केमिस्ट्री देखील विचारला जाणार आहे आपल्याला 11 मार्क्ससाठी आणि बायो आपल्याला विचारला जाणार आहे 13 मार्क्ससाठी. तर या ठिकाणी हे जे टोटल मार्क्स असणार आहेत, हे असणार आहेत 35 मार्क्स. त्याच्यानंतर 2 नंबर आपल्याला विचारला जाणार आहे तर सामाजिक शास्त्र, ज्याच्यामध्ये बघा ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय-काय विचारलं जाणार आहे? यामध्ये आपल्याला विचारलं जाणार आहे इतिहास, नागरिक शास्त्र आणि त्याच्यानंतर थर्ड नंबरला आपल्याला विचारलं जाणार आहे भूगोल. तर या ठिकाणी बघा, इतिहास आपल्याला विचारला जाणार आहे एकूण 15 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर नागरिक शास्त्र आपल्याला विचारलं जाणार आहे 5 मार्क्ससाठी आणि भूगोल या ठिकाणी आपल्याला विचारलं जाणार आहे एकूण 15 मार्क्ससाठी. तर एकूण हे देखील मार्क्स किती होणार आहे? 35 मार्क्स. तर या ठिकाणी बघा, एकूण टोटल मार्क्स आहेत 90, त्याच्यापैकी बघा 35 आणि 35 किती झाले? 70 आणि राहिलेले जे 20 आहेत ते विचारले जाणार आहेत आपल्याला मॅथ या सब्जेक्टवरती. एकूण असणारे तुमचे 20 मार्क्स. तर बघा, मग हे जे पेपर सॉल्व्ह करत असणार त्यावेळेस आपल्याला थेरॉटिकल नाही, तर आपल्याला कशाची गरज पडणार आहे? शॉर्टकट ट्रिक्सची गरज पडणार आहे आणि आपल्याला अतिशय कमी वेळ ते क्वेश्चन काय करावं लागणार आहेत? अटेम्प्ट करावं लागणार आहेत. म्हणूनच आपण काय करणार आहे? या बॅचमध्ये शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर की आपल्याला या बॅचमध्ये काय मिळणार आहे? चॅप्टर वाईज PYQs मिळणार आहेत, जे तुम्हाला कुठे विचारलेले आहेत? NMMS एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तर बघा, अतिशय उपयुक्त असणारी ही बॅच जर तुमच्या परिचयातले जे विद्यार्थी क्लास 8 मध्ये शिकत असतील, जर तुम्ही हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, तर ही बॅच त्यांच्यासाठी काय राहणार आहे? एक सुवर्ण संधी राहणार आहे, ज्याच्यामधून त्यांना ते अतिशय काय ठरणार आहे? उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच या बॅचबद्दल म्हणजे या यूट्यूब चॅनलबद्दल तुम्ही काय करा, जे तुमच्या जवळील मित्र असतील, मैत्रिणी असतील, भावंड असतील, शेजारी असतील, त्यांना काय करा? शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासाठी ही काय ठरणार? बॅच उपयुक्त ठरणार आहे. तर बघा, या ठिकाणी फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं की आपल्याला याबद्दल, या बॅचबद्दल आपल्याला काय सांगायची होती? माहिती सांगायची होती. म्हणून या यूट्यूब चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.